खूप तशी जुनी रेसिपी आहे, परंतु आजकाल काय होतं की नवीन खाणं खाता खाता काही काही जुन्या रेसिपीजसुद्धा ह्या बाजूला पडतात. त्यामुळं आज मी करत आहे पारंपरिक असे भाजणीचे वडे. हे वडे करणं म्हणजे अगदी लहान मुलांचा खेळ असल्यासारखं असतं. कालच मी ही वड्याची भाजणी केलेली आहे. ती रेसिपी कालच तुमच्याबरोबर शेअर केलेली आहे. त्याची लिंक मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये परत देत आहे. कृपया ती भाजणी कशी केली ती बघा. रेसिपी आवडली तर चॅनलला सबस्क्राईब करून रेसिपीला लाईक आणि शेअरही करा. पहिल्यांदा आपण 2 बाऊल भाजणीसाठी 2 बाऊल पाणी गरम करायला ठेवत आहे. आपण तयार केलेल्या भाजणीचे मी इथं 2 बाऊल भाजणी घेणार आहे. त्यासाठी 4 चमचे तेलाचं मोहन घेत आहे. हे कडकडीत तेल करण्यासाठी मी गॅसवरती ठेवत आहे. ही 2 बाऊल भाजणी घेतलेली आहे आणि त्यामध्ये घालण्यासाठी इथं मी 2 चमचे लाल तिखट घेतलेले आहे, 1 चमचा मीठ घेतलेला आहे, 2 चमचे पांढरे तीळ, 1 चमचा जिरे आणि पाव चमचा हळद असं घेऊन 1 बाऊलभर कोथिंबीर घेतलेली आहे. हे जिरे हातावरती थोडे चुरून घेत आहे, म्हणजे त्याचा वास भाजणीच्या पिठामध्ये छान उठून येईल. आपण घेतलेलं सगळं साहित्य म्हणजे तिखट, मीठ, हळद, पांढरे तीळ आणि कोथिंबीर हे सगळं मिक्स करून घेते. ह्याच्यात मी जरा कोथिंबीर जास्तच घातलेली आहे. तुम्हाला जास्त कोथिंबीर नको असेल तर तुम्ही थोडी कोथिंबीर कमी केली तरी चालेल. कुणी कुणी ह्यामध्ये कांदासुद्धा घालतं, छान लागतो. पण जेव्हा आपण हे वडे नैवेद्यासाठी करतो तेव्हा कांदा वापरत नाहीत, म्हणून मी इथं कांदा घातलेला नाही. त्यामध्ये हे कडकडीत तेलाचं मोहन घालत आहे. पहिल्यांदा हे सगळं एका चमच्याने मी मिक्स करून घेते आणि नंतर आपण 1-2 बाऊल पाणी गरम करायला ठेवलेलं आहे ते यामध्ये घालणार आहे. पाणी हे जास्त उकळलेलं नाही घेतलं तरी चालणार आहे, पण थोडंसं गरम असलेलं बरं. ह्या भाजणीच्या पिठाला आपण घातलेलं मोहन सगळीकडे चोळून लावलं तर वडे छान खुसखुशीत होतील. यातलं थोडं पाणी बाजूला ठेवून मी पहिल्यांदा थोडं पाणी घालून ही भाजणी थोडीशी कोरडी भिजवून घेणार आहे. तुम्ही म्हणाल कोरडी पण आणि भिजवून पण असं कसं शक्य आहे? म्हणजे थोडं पाणी कमी वापरून जेवढं पाणी वापरणार आहे त्यामध्ये ही भाजणी छान फुलवून घ्यायची असते. ह्याला कोरडी भाजणी भिजवून घेणे असं म्हणतात. ही अशी कोरडी भाजणी भिजवून घेणे. असं झाल्यानंतर त्यावरती झाकण ठेवून एक 5 ते 10 मिनटं ती झाकून ठेवायची, म्हणजे भाजणी छान गरम पाण्यात मुरली जाते. आणि नंतर ती आपण थोडंसं पाणी बाजूला ठेवलेलं असतं ते घालून छान घट्टसर मळून घ्यायची. अशी भाजणी सगळी मळून झाल्यानंतर एकीकडे तेल गरम करायला ठेवायचं
आणि दुसरीकडे वडे थापायला घ्यायचे. मी एक ट्रे घेऊन त्यावरती बटर पेपर घातलेला आहे. तुम्हाला पाहिजे तसे हे वडे तुम्ही थापू शकता. तसं काही बटर पेपर घेतलाच पाहिजे असं काही नाही. आता मी असा एक भाजणीच्या वड्याचा गोळा करून घेते आणि तो छान असा थापून घेणार आहे. तुम्हाला पाहिजे तसे तुम्ही वडे थापा. एखादा प्लॅस्टिकचा पेपर घेऊन तो पोळपाटावरती ठेवून वडे थापले तरी चालतात. एखाद्या ओल्या फडक्यावरती हे वडे थापले तरी चालतात. तुम्हाला पाहिजे तसं तुम्ही हे वडे थापू शकता. काही जण तर नुसत्या आपल्या तळहातावरती सुद्धा हे वडे थापतात आणि लगेच तळणीमध्ये सोडतात. तुम्हाला हवे असल्यास ह्याला मध्ये असे भोग पाडलं तरी चालेल, नाहीतर साधं पुरीसारखं थापलं तरी चालेल. तुम्ही जर हे वडे मध्ये जाड ठेवले तर ते तळले जावेत म्हणून मध्ये भोग पाडा. हे वडे पहिल्यांदा गरम गरम तेलात सोडायचे आणि नंतर आतपर्यंत तळून निघण्यासाठी गॅस मंद करायचा आणि मग सगळा वडा तळून घ्यायचा. म्हणजे काय, वडा तेलामध्ये सोडताना गरम तेल असावं आणि नंतर वडा पूर्ण तळून घेण्यासाठी मंद गॅसवरती वडा तळून घ्यावा. हे वडे छान फुगत आहेत, परंतु वडे सगळे फुगलेच पाहिजेत असं काही नाही. काही वडे फुगतात, काही वडे नाही. काही वडे थापताना तुम्ही जरा पातळ थापले तर ते कुरकुरीत खुसखुशीत होतात आणि जे वडे फुगतात ते बाहेरून खुसखुशीत होतात आणि आतून किंचित मऊ असतात. अशा दोन्ही प्रकारचे तुम्ही जर वडे तळले तर सगळ्यांना वडे आवडतील. ज्यांना मऊ वडे पाहिजेत ते मऊ वडे खातील, ज्यांना कुरकुरीत वडे पाहिजेत त्यांना कुरकुरीत वडे देता येतील. असे मी आता सगळे वडे तळून घेते. आणि तुम्ही मात्र अजूनपर्यंत A1 सुग्रास रेसिपीला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा आणि शेजारील बेल आयकॉनचं बटन दाबा, म्हणजे सर्वप्रथम नोटिफिकेशन तुम्हाला येईल. त्याचप्रमाणे रेसिपीला लाईकही करा आणि ही रेसिपी सगळ्या मित्रमैत्रिणींबरोबर शेअरही करा. तुमच्याकडं कशा प्रकारची वड्याची भाजणी केली जाते हेही मला कॉमेंट्समध्ये कळवा. माझ्याकडे हे वडे करता करता एकीकडे हे वडे संपायलाही लागलेले आहेत. आता मी माझ्यासाठी डिश तयार करून घेते. ह्या वड्याबरोबर मस्तपैकी ताजं साईचं दही आणि लोणी हे अप्रतिम लागतं. म्हणजे वडे म्हणलं की दही आणि लोणी पाहिजेच पाहिजे. पुन्हा भेटूयात अशी छानशी रेसिपी घेऊन. तोपर्यंत अमिता दातेचा बाय.